नमस्कार मित्रांनो, माझा भारत देश मध्ये जन्म झाला ती मी त्यात आनंद मानतो. माझा भारत देश माझा मान आहे आणि आयुष्यभर माझं नशीब खास आहे. मी इथं जन्म झाला माझा. तर भावांनो, मला सांगायचं एकच मुद्दा आहे मित्रांनो. भावांनो, सगळ्यांच्या जीवनामध्ये संकट येत असतात, पण ती पार करायची आपल्यात ताकद पाहिजे. तुम्ही लढत चाला, तुमचं पूर्ण सक्सेस होत जाईल आणि कष्ट करत राहा, कष्टाचं फळ मिळेल. पण यामुळे वाईट रस्त्याला काय जाऊ नका मित्रांनो. माझा माझा बिझनेस आहे नारळ पाण्याचा. नारळ पाण्याचा बिझनेस करता करता भावांनो मी लय माणसं कमवली प्रेमाची. आणि आणि सगळ्यांनी जसं तुम्ही प्रेमाने बोलता तसं प्रेम जसं वाढन तशी माणसं बी जवळ येतात. वाईट चालता तर वाईटच होणार. आणि समजा भावांनो मित्रांनो, तुम्ही म्हणता मी हे आज लय भारी, माझ्याकडे लय पैसा आहे, धन दौलत आहे. भावांनो, मेल्यावर काय संघ येत नाही, माणूसची संघ येते. म्हणजे आपण जी शब्द बोलतो माणसाला ती संघ येतं, दुसरं काही येत नाही. आणि समजा माझा व्यवसाय बारीक छोटा आहे, पण मी त्यात लय खुश आहे, आनंदात आहे. आणि जेवढ्या ज्याच्याकडे पैसा कोट्यानी पैसा आहे पण ती खुश नाही, त्याला झोप लागत नाही. भावांनो, तुम्ही बारीक छोटा कसला बी व्यवसाय करा, बिझनेस करा, धंदा करा, काही करा आणि त्याचे चार पैसे गोळा करा. आणि तुम्हाला सांगतो त्यात आनंद एवढा आहे. आणि माझा हा नारळाचा बिझनेस आहे. माझा गाडा लावतो मी गोलप चौकामध्ये. भावांनो, मला माझी माणसं कस्टमर चांगले, देव माणूस म्हणतात. आणि मी कधी कोणाला फसवत नाही भावांनो, योग्य. आणि असं नाही माझ्या बी घरी लय अडचणी आल्या त्या आधी मध्ये, मी तुम्हाला सांगायचं नाही. माझं पोरग पंढरपूरला ऍडमिट होतं. मी 1.25 महिना तिथं राहिलेलो भावांनो. मला माहितीये दुःखाचे संकट ती जे येतात ते आपल्याकडे येत असतात. मी लय जणांना फोन केले भावांनो, म्हणजे तुम्हाला सांगायचं का आता काय शब्द आहेत. एवढ्या जणांना फोन केले भावांनो, कोण मदत करत नव्हतं. ह्याच्याकडनं पैसे घेतले, त्याच्याकडनं याजाने पैसे घेतले भावांनो. माझ्या बायकोला माहिती सुद्धा नव्हतं काय काय झालं ते नेमकं. पोराचं वजन 1300 ग्राम होतं. पंढरपूरला ऍडमिट होतं. एक इंजेक्शन 11,000 रुपयाचं इंजेक्शन होतं. भावांनो, मी इकडे तिकडे पळत होतो नुसतं. मी येडा झालतो. येडा म्हणजे मला टेन्शन मारणार. बायकोला आधी टेन्शन, बायकोची डिलिव्हरी झाली, सांगावं तर कसं. पण पोरग बघून मला एवढं बेकार वाटत होतं भावांनो. मी तसंच त्या 1.25 महिने पोहे खाऊन तिथं राहत होतो. आणि असं तिथनं मी पैसे रोज, मला टेन्शन यायचं. माझ्या पोराच्या दोन्ही किडनीवर सुजा होत्या भावांनो. आता त्याचं त्या देवाचं, आता म्हणतात ना, संकटही पार करावा, त्याच्यावर विश्वास ठेवला तर सगळं जीवन जिंकलं. तसं माझ्या देवाने माझ्या पोराला काय होऊन दिलं नाही. म्हणजे असतात प्रेमाचे शब्द असतात. म्हणजे आपण कुठं तर चांगलं काम केलेलं असतं भावांनो, चांगलं काम केलेलं असतं म्हणून आपल्याला संकट पार होतात. त्यामुळे मी सांगतो भावांनो, तुमचा लय मोठा दुश्मन असला तरी त्याला तुम्ही बोला. जीवनात काही नाही आजकाल. आता तू चालता चालता काय होईल ती सांगू शकत नाही. त्यामुळे मित्रांना सांगतो, माझ्या बहिणींनो, ताईंनो, मी सांगतो योग्य रस्त्यावर चाला, आई बापांना सांभाळा, आई बापांकडे लक्ष द्या. त्यांनी तर आपल्याला जन्म दिलेला आहे म्हणून तर आपण इथं आहे. आता आपल्याला ही बघायला भेटलं नसतं भावांनो. त्यांनी कसे दुःख त्यांच्या काळात काढलेले त्यांना माहितीये. पण त्यामुळे मी मला सांगायचं काम आहे भावांनो, काय अडचणी येत असतात ते आपण संकट पूर्ण पार केले तर पूर्ण पार होईल. मित्रांनो, असंच काम, बिझनेस, धंदा पाणी काही असेल ती करत राहावा. लाजू नका. कामाधंद्याला लाज नाही. तुम्ही ती करताना ती पुढचा माणूस म्हणणार पोरग चांगलंय का काम करतय, म्हणजे नाव निघतं. तुम्ही असं फिरताना मोकार तर तुमचं नाव निघणार ना. तेवढ्या पुरतं तुम्हाला कामापुरतं गोड बोलणार माणूस आणि म्हणणार पुढे गेलाय का नाही, याला काय गायराती काम करताय वय. म्हणून मी सांगतो मित्रांनो, तुम्ही काही काम करा. कपड्या दुकानात जावा, मोबाईलच्या दुकानात जावा, व्यवसाय करा, बिगारीचं काम करा, काही करा, पण काम करा. काम केलं तर, आणि आपल्याला घरी कोण आणून देणार नाही, आपल्यालाच कमावं लागतंय. आपण कमवलं तर एक भाकर भेटन पोटाला, ती खाईन. त्यामुळे मित्रांनो सांगतो, कष्ट करत राहावा आणि आई बापांना सांभाळा. माझ्या भावांनो, जीवनात संकट खूप येतात, ती आपण पार करायची ठेवायची ताकद. धन्यवाद.